नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग 2025 भरतीसाठी मराठी व्याकरणवर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यात कोणते शब्द जाती अधिक प्रमाणात उपयोगात आणले आहे? फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यात विशेषण अधिक प्रमाणात उपयोगात आणला आहे. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात किंवा नामाचे वैशिष्ट्य दर्शवितात त्यांना विशेषण असे म्हणतात. या वाक्यात साडी हे नाम आहे. फिकट, हिरव्या, पिवळ्या आणि रंगाचे सर्व शब्द साडी या नामाबद्दल अधिक माहिती देत आहेत. या वाक्यात कोणतेही सर्वनाम नाही. उदाहरणार्थ तो, ती, मी, आम्ही नाही. या वाक्यात क्रियापद नाही. हे केवळ एक वाक्यांश आहे, पूर्ण वाक्य नाही. उदाहरणार्थ साडी आहे असे असते तर आहे हे क्रियापद असते. खालील म्हणीच्या अर्थासाठी अचूक पर्याय निवडा. तोफेच्या तोंडी देणे. तोफेच्या तोंडी देणे म्हणजे संकटात लोटणे. एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला मोठ्या धोक्यात किंवा विनाशकारी परिस्थितीत ढकलून देणे असा या म्हणीचा अर्थ होतो. मुद्दाम होऊन संकटात लोटणे, तोफेच्या तोंडात देणे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो या संतवचनात टिंब या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो या संतवचनात विकल्पबोधक या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय हे दोन किंवा अधिक गोष्टींपैकी एक पर्याय निवडायचा आहे असे दर्शवते. अथवा, किंवा, वा अथवा की ही विकल्पबोधक अव्यय आहेत. या वाक्यात अथवा हा शब्द देह जावो आणि राहो या दोन क्रियांमधील पर्याय दर्शवितो. देह असो किंवा नसो, पांडुरंगावरील निष्ठा कायम राहील असा त्याचा अर्थ आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. या वाक्यातील अलंकार कोणता? या वाक्यातील अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार जेव्हा उपमेय आणि प्रत्यक्ष उपमान आहे अशी कल्पना केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. यात जणू, गमे, वाटे, भासे, की, जेवी यांसारखे शब्द वापरले जातात. या वाक्यात उपमेय ती गुलाबी उषा, उपमान परमेश्वराचे प्रेम, दर्शक शब्द जणू. येथे गुलाबी उषा ही परमेश्वराचे प्रेमच आहे अशी कल्पना केली आहे म्हणूनच हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. सोन्या इकडे ये या वाक्यातील सोन्या या शब्दाचा विभक्ती कोणता? सोन्या या शब्दाचा विभक्ती आहे संबोधन. संबोधन विभक्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीला हाक मारण्यासाठी किंवा उद्देशून बोलण्यासाठी नामाचा वापर केला जातो तेव्हा ती नामे संबोधन विभक्ती असे असतात. संबोधनाने प्रमुख लक्षण म्हणजे अरे, आहो, ये यांसारखी अव्यय वापरणे किंवा नुसतेच हाक मारणे. यात प्रत्यय नसतो परंतु हाकेचा सूर असतो. या वाक्यात सोन्या या शब्दाने एका व्यक्तीला म्हणजेच सोन्याला हाक मारली आहे. त्याला इकडे येण्यासाठी सांगितले आहे त्यामुळे सोन्या हे संबोधन विभक्ती आहे. असला नवरा नको ग बाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या प्रकाराचे विशेषण आहे? असला नवरा नको ग बाई या वाक्यातील असला हा शब्द सार्वनामिक विशेषणाचा प्रकार आहे. सार्वनामिक विशेषण जेव्हा एखादे सर्वनाम उदाहरणार्थ हा, तो, जो, काय, कोण, असा, तसा, जेथे, तेथे नामापूर्वी येते आणि ते त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. या वाक्यात असला हा शब्द नवरा या नामाबद्दल माहिती देतो आणि तो असा या सर्व नामावरून आलेला आहे.
तो नवऱ्याचे विशिष्ट स्वरूप दर्शवितो अशा प्रकारचा नवरा. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे न्यूनत्वबोधक. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय हे अव्यय दोन किंवा अधिक स्वतंत्र वाक्यांना जोडतात. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय ही अव्यय दोन वाक्यांना जोडताना पहिल्या वाक्यातील उणीव, दोष किंवा कमतरता दुसऱ्या वाक्यात भरून काढली जाते किंवा दुसऱ्या व्यक्तीत काहीतरी वेगळे परंतु विरोधी नसलेले सांगितले जाते. परी या शब्दाचा अर्थ परंतु किंवा पण असा होतो. परी कीर्तिरूपी उरावे यामध्ये मरणे ही एक प्रकारची न्यूनता किंवा शेवट आहे, परंतु कीर्तिरूपी उरणे ही त्यावरील एक सकारात्मक बाब आहे जी मरणाच्या न्यूनत्वावर मात करते. परी हा शब्द येथे पण किंवा परंतु या अर्थाने आला आहे. तुम्ही मला प्रश्न विचारलात. या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यातील प्रयोग आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग. हा संकर प्रयोगाचा एक प्रकार आहे. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्ता आणि कर्म या दोन्हीनुसार बदलते किंवा दोन्हीचा प्रभाव क्रियापदांवर दिसतो तेव्हा तो संकर प्रयोग असतो. या वाक्यात क्रियापद विचारलात हे कर्ता तुम्ही द्वितीय पुरुष अनेकवचन आणि कर्म प्रश्न पुल्लिंगी एकवचन या दोघांच्या लिंगवचनानुसार बदलत आहे. कर्ता आणि कर्म दोघांचे क्रियापदावर नियंत्रण असल्याने हा कर्तृ कर्म संकर प्रयोग आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.